साठी तर मन चंगा तो रसवटने गंगा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन ईश्वर मन ही देवता. हे शब्द जुन्या लोकांचे ठेवले आहेत. पांडुरंग श्रीरंग भजरे मना अमोलिक जाते वये आता तरी धरी सोये असा काय मानव देह येईल पुन्हा. विषयाचे सुख येते वाटे गोड पुढे अवघड यम दंड पुढे अवघड यम दंड. जुन्या लोकांचे शब्द ठेवले आहेत. यासाठी आपण काय केला पाहिजे? देवाची भक्ती केली पाहिजे. भक्ती विना जिने चढू लाजेल म्हणा. तर दररोज रातच्या आरतीच्या अगोदर हरिपाठ वाचलाच पाहिजे. तो एकटा असो का दोघे असो कोणी असो किती असो उपदेशी तर हरिपाठ करा म्हणजे करा. मनाला मजबूत करावासाठी. तुका म्हणे एक करा हरी चरण दृढ धरा. तुका म्हणे एक करा हरी चरण दृढ धरा चुकेल 84चा फेरा तुझिया. दृढ धरा म्हणजे का? पक्का धरा. त्याला पायगी आहे. त्यांची बोलण्याची भाषा शिकवण्याची भाषा आहे. तो हरी तुम्हाला प्रत्यक्ष देव तुम्हाला समजावून दिलेला आहे. काही दुसरा तिसऱ्या गोष्टी थोडाच सांगून राहिले. तुका म्हणे साधनी पाहावा नयनी सोडून. एवढा मोठा प्रमाण आज तुम्हाला दाखवून समजावून देण्यात आलेला आहे ना. मन पक्का नाही होत आमचा. मन कच्चा बनते. या मनाला पक्का बनवण्यासाठी हे बाकीची साधनं सांगितले. 9 प्रकारच्या भक्त्या म्हणजेच भजन सांगितले आहे. 9 प्रकारच्या भक्त्या म्हणजेच भजन. 9 प्रकारचे साधू संतांनी साधनं सांगितले आहे. त्या साधनेतून गेला पाहिजे. पुराण वाचलाच पाहिजे. हा एक प्रमाण ठेवला तुकोबारायांनी. सोडून एकदा पुराण श्रवण सोडून एकदा पुराण श्रवण अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे. हे शब्द काऊन ठेवला पाहिजे ना? एकांतीचे सुख देई मज देवा एकांतीचे सुख देई. पण आपण किती वेळ बसतो? हा काही बाबाजीनं बसावलं सांगलं का? आता काही करावची गरजच नाही. घे अशी काही मंडळी आहे. तर त्याच्या दृष्टीनं तो असेल. सर्वांचा मनोबल सारखाच थोडा राहते नाही. ह्या मनाला मजबूत करण्याच्या ह्या गोष्टी आहेत. नाही तर देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी. देह बुद्धी ते आत्म तर कशी कराल आत्मबुद्धी? विवेक वस्तूकडे ओढी हा एक शब्द अजून रामदास म्हणून ठेवले. विवेक वस्तूकडे ओढी विवेक वस्तूकडे ओढी देह बुद्धी तेतुनिया पाडली. देह बुद्धी तेतुनिया. बुद्धी म्हणजेच निश्चय. निश्चयाला बुद्धी म्हणते. निश्चयाला बुद्धी म्हणते. तर या अभ्यासाच्या द्वारे आपण मनाला पक्का बनवू शकतो. हरिपाठ वाचलाच पाहिजे. आपण प्रपंचिक लोक आहोत. मनामध्ये अनेक आपल्या कल्पनेचे घर आहेत. आपल्या मनामध्ये मन काल्पनिक आहे. कसं? अमावस्या आला म्हणून तो पोट दुखला. पौर्णिमा आला म्हणून तर माझा डोकसा फिरला. ते अशा ह्या कल्पना तयार होत राहतात ना. तसं पाहिलं 1 दिवस खाना खाल्ला का त्या 15 दिवसापासून त्याचा परिवर्तन होत जाते. तो त्या अमावस्याचा ना पौर्णिमेचा का आता संबंध राहिला. अशी पुष्कळशा गोष्टी आहेत. अमावस्याला म्हणून तर माझा पाय मोडला. म्हणून तुम्हाला अशा काल्पनिक गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत राहते.
म्हणून हरिपाठ वाचा. त्याचे ते मंत्र आहेत. मंत्र इथे मंत्राने तुमच्या घरची इडा पिडा सर्व निघून जाईल. जाते. संतांनी लिहून ठेवला ना, नामाचे निस्मरणे 12 वाटा पडती. हे शब्द काय ठेवला बापा? 12 वाटा पडती विघ्नी. आता कधी कधी प्रसंग येते. तुकोबारायांना तुकडोजी महाराजांनाही सांगितलं ना, चुकते काय कोणा भोग असे का होता विधी किशे. राजा महाराजा धर्मात्मा पाणी वाहिले डोमाचे नौकर होऊन त्याचे. चुकते काय? रामाला नाही चुकला, पांडवाला नाही चुकला, कृष्णाला नाही चुकला, मोठमोठ्या साधू संताला नाही चुकला, तू आम्हाला चुकते का? पण गंमत हे आहे, केले कर्म झाले त्याची भोगा. हा म्हणते आता मी कोटी कर्म करावला गेलो होतो. अरे तुझ्या संचितामध्ये होता ना पहिला तो भोग, आता तुला देवा लागते ना. केली कर्म झाले त्याची पापाची संचिते देहाशी दंडन. आता तू विचार करून राहिलास, पहिले विचार केला असतास तर आता काहून नाही? आता तर तो विचार तुझ्या डोक्यामध्ये भरून देण्यात आला, तरी पण तो बिहिते का? नाही. तो करावलंच तयार राहते. 12 वर्ष दारू नाही पिला आणि 2 महिने दारू पिवा लागला आणि 2 महिन्यात ड्रिंक खावा लागला. घे मग त्याला विचार आला का? नाही चुकला पाहिजे. किती संकट येऊ, दुःख येऊ, देह जावत वाराव पांडुरंगी दृढ भाव. खरा आता हा दुःख रूप संसारच आहे, पहिलचाच आहे. संसार दुःख मूळ चौकडे इंगळे, विश्रांती नाही कोठे, रात्र न दिवस तळमळ. हा दुःखच आहे. जिकडे पाहिला तिकडे दुःख वाटते आपल्याला. जसे अजून वय परत वाढत वाढत जाईल तस तशी अनेक दुःख निर्माण होत जाते. हे तर बाहेरचे दुःख राहते, पण शरीरातले दुःख तयार झाले गेले तर हे तर सहनच नाही होत. शरीरातले दुःख, हे बाहेरचे दुःख कसेही सहन होऊन जाते, पण शरीरातले दुःख वाढतच जाते वय परत वय. म्हणून विचार करावा. असा म्हणावं का एक दिवस हा आपण संसार जग मृत्यूलोक सोडून मित्र परिवार सोडून जाणार आहोत. आणि आपल्यासाठी गुरु केलं, स्वतःसाठी गुरु केलं नाही. स्वतःसाठी दुसऱ्या तिसऱ्यासाठी कोणासाठी नसेल नाही. आपली आपण करा सोडवन, आपली आपण करा सोडवन, संसार बंधन तुडावगी, संसार बंधन तुडावेगी. तुकोबाई राया सांगते आपल्या ग्रंथामध्ये, जिजाबाईला मी म्हणत होतो ऐकत नव्हती, मग जावाच्या वेळी मी येतो मी येतो. आता काही येवाची वेळ राहिली नाही. सांगावा कोणी ऐकत असतील तर घ्या बापा रामनाम. रामनामाने जगा, रामनामाने मरा सांगावा. कारण हा देव तुमच्या शेवटच्या दिवसासाठी आहे. आता त्याची देवी तुम्हाला किंमत वाटणार. आता तो आज चालवूनच राहिला ना, आता चालवूनच राहिला. ज्या दिवशी तुमची प्रकृती खराब करेल त्या दिवशी म्हणा बापा 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 मी मरतो आता, बापा 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 मी मरतो आता घे. त्यावेळेस तुम्हाला वाटेल मग देवा मला मारू नको बाबा, मला जगू दे. देवा मला मारू नको, मला जगू दे. तेव्हा ज्या दिवशी आखरीच्या दिवशी जेव्हा तू हा देह सोडून जाशील त्या दिवशी तुला याचा फार मोठा महत्व कळेल. आता काहीच नाही.
त्या दिवसासाठी आपण हा एवढा मोठा प्रयत्न करून राहिलो. तुमचा प्रपंच वेगळे अशा कोणत्याच गोष्टी नाही आहेत, चांगल्या आहेत. म्हणून साधना करा. दासबोध वाचलाच पाहिजे. नाही असलं तर आपल्या घरी दासबोध धरा ना, वाचत बसा, एक तरी पानं वाचा. वाचलं तर काय बिघडते, घेतल्या पाहिजे प्रत्येकाने. नाही तर म्हणत काय आपल्या संतात 8 दिवसातून 15 दिवसातून एक मंडळाची एकमेकाची भेट घेत म्हणून आपण तो दासबोध वाचला पाहिजे. म्हणून तिथून आपल्याला साधू संतांच्या अभंगवाणीतून विचारातून काही असे विशेष शब्द घेणे आहे, जेणेकरून आपल्या वृत्तीमध्ये ते फरक पडला पाहिजे. दासबोधामध्ये पुष्कळसे असे विषय ठेवले आहेत संतांचे. मना वासना दुष्ट कामानवे, मना सर्वता पाप बुद्धी नको, मना धर्मता नीती सोडू नको, मना अंतरी सार विचाराऊ, मना सज्जना भक्ती पंथेसी लावे, कधी श्री हरी पाळी तू स्वभाव, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे, सदा सर्वदा नम्र वाचे बोलावे, मना सर्व लोका शिरे निवावे. किती जोराचे शब्द आहे. तुकोबाऱ्यांचे एका ठिकाणी दया क्षमा शांती ते देवाची असते.